मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. कुठलाही व्यवसाय नसलेल्या मराठा लग्न अक्षतामध्ये आपलं स्वागत आहे. आमचे व्हिडिओ पाहून आम्हाला दिवसभरात अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन येत असतात आणि त्याबद्दल एक चांगल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स सुद्धा येत असतात आणि बऱ्याच जणांच्या अपेक्षा असतात की बा तुमच्याकडे एखादं गरीब घरच्या मुलीचं स्थळ आहे का, किंवा आमच्यासाठी एखादं सुयोग्य स्थळ आहे का. बऱ्याच मुलींच्या पालकांचे पण फोन येत असतात, परंतु ते फोन येण्याचं प्रमाण खूप कमी आहे. परंतु मुलांचे फोन खूप जास्त येत असतात. मग ते मुलांचे स्वतःचे फोन असतात, त्यांच्या आईचे असतात, कधी कधी भावाचे, वडिलाचे. मुलांसाठी स्थळ शोधण्यासाठी हे फोन येत असतात आणि विनंती करत असतात. मात्र आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आमच्या माध्यमातून विवाह जुळवतात किंवा आम्ही विवाह जुळवतो हा दावा आम्ही कुठेच करत नाही. हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि ते समजून घेतलं पाहिजे आपण. राहिला दुसरा विषय एक विवाह संस्थेचा. आता संपूर्ण महाराष्ट्रभर विवाह संस्थेचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे आणि आम्ही आमच्या व्हिडिओतून दावा करत असतो की विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न ही जुळतच नाही, किंवा जुळतात ती जुळण्याचं प्रमाण अतिशय नगण्य किंवा कमी असतं. आणि जी विवाह संस्थेच्या माध्यमातून जी लग्न काही जुळतात तर ती श्रीमंताची किंवा धनिकांची जुळतात, ज्यांच्याकडे पैसा आहे, नोकरी आहे, किंवा ज्यांचं आयुष्य सुरक्षित आहे, किंवा जे स्वतःला उच्च शिक्षित समजतात अशा लोकांचीच लग्न जुळतात. तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्ही जर सामान्य कुटुंबातील असाल तर चुकूनही कुठल्याही विवाह संस्थेच्या नादाला लागू नका. एवढंच काय, आमच्याही नादाला लागू नका हे आम्ही निक्षून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. बरं, दुसरी, आता तुम्ही जर म्हणत असाल की तुम्ही विवाह संस्थेच्या नादाला लागू नका, हे करू नका, ते करू नका, मग आमची लग्न जुळणार तरी कशी. तर आमच्या माध्यमातून गेल्या 3-4 वर्षामध्ये जवळपास 400-500च्या आसपास ही लग्न जुळलेली आहेत. मात्र 10-15 लग्न सोडली तर या लग्न जुळवण्यासाठी आमचा कुठलाही रोल नाही किंवा आमचा प्रत्यक्ष सहभाग नाही. एक आम्ही त्यासाठी एक माध्यम ठरलेलो आहोत. आणि मग ज्यावेळेस आपण बऱ्याचदा व्हिडिओ किंवा पोस्ट पाहतो किंवा सोशल मीडियावर मजकूर पाहतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींची लग्न रखडत आहेत, कोणी म्हणतं कुणाला चिमणीच्या लग्नाची काळजी पडते. तर अशा स्थितीमध्ये आपण लोकांना सल्ला देतो की मुलगा गुणवान असेल, कर्तृत्ववान असेल तर त्याच्यासाठी मुलगी द्यायला काही हरकत नाही. मग जर हे उदाहरण जर आपल्याला लागू पडत असेल की आपण जर नवरा मुलगा असू, आपण जर गुणवान असू, कर्तृत्ववान असू, पण आपण कर्तृत्ववान असताना मग आम्हाला विवाह संस्थेची गरज का पडावी, किंवा बांगड्या भरलेल्या, हातात बांगड्या भरलेल्या मुलीने आम्हाला लग्नासाठी का फोन करावा. आम्ही तर मर्द आहोत, आमच्या ओठावर मिशा आहेत, आम्ही स्वतःला छत्रपतीचे वंशज म्हणतो. आणि मग हे सगळं सांगत असताना आम्ही आमची मर्दानगी सांगत असताना मग हातात बांगड्या भरलेल्या पोरी जर आपल्याला फोन करत असतील आणि तुम्हाला जर विचारत असतील की तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का, मग तुम्हाला बायोडाटा टाकू का, तर मग आपल्या मर्दानगीवर संशय घेण्यास भरपूर वाव निर्माण होतो. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की पहिली गोष्ट, प्रत्येक जेवढे काही आम्हाला फोन येतात तर प्रत्येक जण हा कुठे ना कुठे फसलेला असतो. मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर याच्यासाठी आम्ही 3 वर्षाच्या आधी एक कन्सेप्ट मांडला होता. सध्या तो आमचा कन्सेप्ट इकडे विदर्भामध्ये यशस्वी झालेला आहे. आमचा ओळखीच्या लोकांचा जवळपास 2 ग्रुप आहेत लग्न अक्षदा नावाने, आणि त्याच्यामध्ये फक्त आम्ही ओळखीचेच लोक जॉईन केलेले आहेत, कारण अनोळखी लोकांपासून आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे. आणि मग त्या माध्यमामध्ये त्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर भरपूर बायोडाटा येतात, काही ॲप्लिकेशन्समध्ये येतात आणि मुलीकडच्यांचे मुलांकडच्यांचे फोन येतात की अमुक अमुक स्थळ तुमच्या ॲप्लिकेशनवर बघितलं, अमुक अमुक बायोडाटा बघितला. मग ते कुठेतरी नात्या गोत्याची जुळवाजुळव होते, ओळख निर्माण केली जाते आणि त्या ओळखीतून ते लग्न परस्पर जुळतात. ही एक पद्धत आहे आणि या पद्धतीतून लग्न जुळतात हा आमचा अनुभव आहे. तुम्ही सुद्धा तो आजमावून पहा. आम्हाला जे काही आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, खाली आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जर वाटलं तर जॉईन करा, नाही वाटलं तर करू नका, काही अडचण नाही. तर काय होतं की बऱ्याचदा आम्ही मजकूर टाकत असतो की या ग्रुपवर कुठलेही कॉपी पेस्ट फॉरवर्डेड मजकूर नसावा, उगाच बुका लावून तुका सांगणारे, अक्कल सांगणारे मेसेज नसावेत.
स्वतः कृती करणाऱ्या लोकांचं स्वागत आहे. म्हणजे आपण काय करतो, पहाटे उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दुसऱ्याला भरमसाठ ज्ञान आणि अक्कल सांगत असतो, स्वतः मात्र स्वतःसाठी आणि समाजासाठी काहीच करत नाही. म्हणजे एक खूप मोठी शोकांतिका आहे की स्वतःसाठी, मी याच्यासाठी म्हणतोय की आमची स्वतःचीच लग्न आमच्याकडून जर जुळत नसतील तर मग आपण दुसऱ्याला अक्कल कशाला सांगायची, आहे की नाही. तर त्याच्यासाठी आम्ही एक कन्सेप्ट मांडला होता की बा असे जर कोणी अक्कल सांगणारे जर कोणी एखाद्यानं जर एखादा व्हिडिओ किंवा एखादी पोस्ट जर ग्रुपवर टाकली तर त्याला आम्ही विनंती करायचो की दादा, तू आम्हाला जे सांगितला मजकूर तो पटला, तर तुला आजपासून आम्ही या ग्रुपचा ऍडमिन बनवतो, तुझ्या ओळखीतले फक्त 5 लोक तू या ग्रुपला जॉईन कर. पण ती पण त्यांची ऐपत किंवा अवकात नसते, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्याला जर एखादा टोमणा दिला तर तो त्या ग्रुपमधून एक्झिट होतो आणि निघून जातो. बरेच लोक असे येतात की या व्हॉट्सअपच्या सोशल मीडिया ग्रुपला जत्रा समजतात. म्हणजे आमच्या लहानपणी यात्रेमध्ये काही तमाशा मंडळ यायचे, ते फुकटात असायचे. मग आम्ही काय करायचो की त्या जवळ पैसे नसले सिनेमासाठी किंवा सिनेमाचं तिकीट काढायसाठी, तर मग या तमाशातून त्या तमाशात तिथं 10 मिनिटं थांबायचं, इथं 10 मिनिटं थांबायचं, असं करून कशी तरी रात्र काढायची. तर त्या पद्धतीनं सध्या काही लोकांचं सुरू आहे की एखाद्या ग्रुपची लिंक व्हायरल केली की भडभड 5-50 लोक त्याच्यात जॉईन होतात आणि लगेच त्याच्यातले पुन्हा 5-25 संध्याकाळपर्यंत लेफ्ट होतात. म्हणजे त्यांनी कुठला त्या ग्रुपचा अनुभवही घेतलेला नसते किंवा पडताळणी केलेली नसते किंवा त्यांना काही कळलेलं नसतं. ही लोक येतात कशासाठी आणि जातात कशासाठी हे अजूनही आम्हाला कळालं नाही. तर असो, तो आपला विषय नाहीये. तर तुम्हाला एक विनंती असेल की लग्नासाठी आपणच एकमेकांचे मध्यस्थ बनूया. म्हणजे मग काय करायचं आपल्याला, याच्यासाठी काही जास्त अवघडात किंवा खोलात जायची गरज नाही. लग्न जुळत नाहीत, मुलींचे पालक भाव खातात, ही गोष्ट 100% खरी आहे. कारण मुलींच्या पालकांचं तोंड हे ताकानं पोळलेलं आहे. बऱ्याच घटना अशा घडत आहेत की मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर 4 वर्षात तिच्या संसाराचा कुठल्या तरी व्यसनापायी भानगडीपायी धिंगाणा झालेला आहे. आणि मग 2-4 लोकांचा असा अनुभव असला की मग तो सार्वत्रिक व्हायला उशीर नसतो आणि मग सगळीच लोक त्या गोष्टीची धास्ती घेतात, भीती घेतात आणि मग कुणालाही वाटते की आपल्या मुलीचं आयुष्य कुठेतरी सुरक्षित असलं पाहिजे. त्या दृष्टीनं ते सगळेच आई वडील विचार करतात, काही अवास्तव अपेक्षाही ठेवतात. तीही गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे. परंतु मग आपण आपल्या तालुक्यापुरता, आपल्या जिल्ह्यापुरता एखादा ग्रुप तयार केला पाहिजे. त्या ग्रुपवर जर समजा 10 मित्र जर तुमचे येत असतील तर 10 जणांनी 10 लोक जर मित्र जोडले तर 10 100 होतील, 100 1000 होतील आणि 1000चे 2000 होतील. मग आपल्यात आपले लोक जर आपण त्याच्यात जर एकमेकांना समुपदेशन केलं की बाबा कुठेही पैसे भरू नका, कुठल्याही विवाह संस्थेकडे नोंदणी करू नका आणि आपणच आपले बायोडाटा शेअर करू, आपणच आपलं लग्न जुळू. म्हणजे ओळखीचे लोक असल्यामुळे त्याच्यात दलालही येणार नाहीत आमच्यासारखे आणि मग लग्न जुळवायला मदत होते, 100% होते. हे आमचा अनुभव आहे. आणि राहिला प्रश्न विवाह संस्थेचा, तर बऱ्याच विवाह संस्था ह्या चांगल्या काम करणाऱ्या आहेत, सेवाभाव म्हणून काम करणाऱ्या आहेत. तर अशा विवाह संस्थांचा आपण शोध घेतला पाहिजे, त्याच्याकडे नोंदणी केली पाहिजे. परंतु आमच्यासारख्या काही विवाह संस्था अशाही आहेत की ज्या केवळ व्यवसायाच्या आणि लुटीच्या हिशोबाने काम करत आहेत. त्यांनी या लग्नाचा बाजार करून ठेवलेला आहे आणि दुकानदारी करून ठेवलेली आहे. मग ही काय करतात की मोफत नोंदणीच्या नावाखाली जाहिरात करतात, ग्रुपच्या लिंक व्हायरल करतात आणि तुमची नोंदणी करून घेतात आणि मग तुम्हाला पॅकेज ऑफर करतात. पॅकेज काय, मग 100 रुपयाचं रिचार्ज करा आणि 100 रुपयामध्ये 100 रुपयामध्ये 10, 20, 30 बायोडाटे ते अनलॉक करतात. आता माझ्याकडे 1000, 5000 बायोडाटे मेलवर पडलेले आहेत. मी जर एखाद्याला ते 5च्या 5,000 बायोडाटे टाकले तर त्याचं लग्न जुळल का, हा विचार आपण केला पाहिजे ना. अशी लग्न जुळत नसतात कुठल्याही कुठे, विवाह संस्थेकडून तर कशीच जुळत नसतात. लग्न जुळत असताना त्याचा मध्यस्थ हा पॉवरफुल असला पाहिजे, ओळखीतला असला पाहिजे किंवा एकतर तो लग्न जुळवणारा दलाल असला पाहिजे. मग या माध्यमातून लग्न जुळत असतात. तर असो, बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत. पुन्हा नवीन विषयासह, नवीन चर्चेसह आपण भेटत राहू. तुर्तास मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर निशुल्क स्थळं पहा.